नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोदा अकॅडमी या यूट्यूब ऑनलाईन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंडियन पॉलिटी या विषयामध्ये फंडामेंटल राईट्स आर्टिकल 12 ते आर्टिकल 24 घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आर्टिकल 12पासून. तर आर्टिकल 12 डेफिनेशन ऑफ स्टेट म्हणजेच राज्य या शब्दाची व्याख्या. संविधानाच्या संदर्भात राज्य म्हणजे काय हे स्पष्ट करते. यामध्ये समाविष्ट आहेत भारताची केंद्र सरकार व संसद, प्रत्येक राज्याचे सरकार व विधिमंडळ, भारताच्या सीमा अंतर्गत असलेल्या सर्व स्थानिक व इतर शासकीय संस्था किंवा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्था. याचं महत्त्व असं की मूलभूत हक्क हे राज्याविरुद्धच लागू होतात, खाजगी व्यक्तीविरुद्ध नव्हे, काही अपवाद वगळता. आर्टिकल 13 लॉ इनकन्सिस्टंट विथ और इन डिरोगेशन ऑफ द फंडामेंटल्स राईट म्हणजेच मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अमान्य. जे कोणतेही कायदे मूलभूत हक्काचे उल्लंघन करतात ते अमान्य ठरतात. दोन प्रकारचे कायदे असतात. एक संविधानापूर्वीचे कायदे म्हणजेच जे हक्कांशी विसंगत असल्यास अमान्य होतील. दुसरं संविधानानंतरचे कायदे, ते हक्कांचा भंग करणार नसावेत. न्यायालयाला अधिकार आहे अशा कायद्यांचे पुनरावलोकन करून रद्द करण्याचा. समतेचा हक्क आर्टिकल 14 ते 18 हा समतेचा हक्क दर्शवितो. आर्टिकल 14 इक्विलिटी बिफोर लॉ कायद्यापुढे सर्वांची समानता. प्रत्येक व्यक्तीला कायद्यापुढे समान वागणूक दिली जाईल. राज्याने कोणावरही भेदभाव करणे मनाई आहे व यामध्ये दोन मूल तत्त्वे आहेत. एक कायद्यासमोर समानता म्हणजेच कोणालाही विशेषाधिकार नाही. दोन कायद्याचे समान संरक्षण म्हणजे सर्वांवर एक समान कायदे लागू. हे झाले आर्टिकल 14. पुढे आर्टिकल 15 प्रोहिबिशन्स ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स और प्लेस ऑफ बर्थ म्हणजेच भेदभावास मनाई. तर जे आर्टिकल 15 आहे त्यात खालील आधारावर राज्य भेदभाव करू शकत नाही. एक धर्म, दोन वंश, तीन जात, चार लिंग, पाच जन्मस्थान. यामध्ये काही अपवाद आहे, जसे की महिलांसाठी, मुलांसाठी, मागासवर्गीय म्हणजेच SC, ST, OBC यांच्यासाठी विशेष तरतूद करता येते. पुढे इक्विलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. तर ह्यामध्ये म्हणजे सगळ्यांना रोजगाराची समान संधी. तर यामध्ये राज्याच्या अधीनस्थ कोणत्याही नोकरीत सर्व नागरिकांना समान संधी मिळावी, कोणतेही भेदभाव नाही. धर्म, जात, लिंग, जन्मस्थान, वंश इत्यादींवर आधारावर कोणताही भेदभाव झाला नाही पाहिजे व आरक्षण शक्य आहे यात. जसे मागासवर्ग, अनुसूचित जाती, जमातींसाठी काही राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. सगळ्यांना समान संधी आहेत, पण ज्या अनुसूचित जाती, मागासवर्गीय जमात आहे त्यांच्यासाठी फक्त काही राखीव जागा ठेवल्या आहेत. अनुच्छेद 17 अस्पृश्यतेचा उच्छेद म्हणजेच अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी. अस्पृश्यता पूर्णपणे रद्द केली आहे. जसं मित्रांनो आपल्याला माहिती आहे, इतिहासात जुन्या काही काळापूर्वी भारतामध्येही अस्पृश्यता मानली जात होती, परंतु सद्यस्थितीत अस्पृश्यता ही पूर्णपणे बंद व रद्दच केलेली आहे. कोणीही कोणावर अस्पृश्यतेमुळे बंधने घालू शकत नाही व तसे जर एखाद्याने केलेच तर त्याला दंडनीय गुन्हा म्हणून त्याला शिक्षा देण्यात येते. पुढे आर्टिकल्स 18 अबॉलिशन ऑफ टायटल्स म्हणजेच जे पदव्या वगैरे पहिले देण्यात येत होते, म्हणजेच पदव्या किंवा सन्मानाचे जे उद्गार दिले जात होते, जसे कोणत्याही राजाने देण्यात येणारी पदवी उपाधी दिली जात होती, ते सगळे आता स्वीकारता येत नाही. कोणालाही राज्याने देण्यात येणारी पदवी उपाधी स्वीकारता येणार नाही. म्हणजेच टायटल्स किंवा ज्या पहिल्या सर, रायबहादूर, नवाब अशा पदव्या होत्या त्याही सध्या रद्द करण्यात आल्या आहेत व शैक्षणिक आणि लष्करी सन्मानही फक्त ह्यात अपवाद आहे. आर्टिकल 19 प्रोटेक्शन्स ऑफ सर्टन राईट्स रिगार्डिंग फ्रीडम ऑफ स्पीच. तर ह्यामध्ये मित्रांनो स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. भारतीय नागरिकांना खालील प्रकारे 6 प्रकारचे स्वातंत्र्याचे हक्क दिले गेले आहेत. तर पूर्वी ते 7 होते, परंतु 44व्या घटनादुरुस्तीनुसार त्यातून आर्टिकल 19F काढण्यात आला आहे.
तर ह्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, जसं मत व्यक्त करण्याचा, लिहिण्याचा, छापण्याचा आणि प्रचार करण्याचा हक्क होय. दुसरं संघटना स्थापन करण्याचा हक्क, यामध्ये संघटना, संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. तिसरं एकत्र येण्याचा हक्क, शांततेत सभा घेण्याचा हक्क देण्यात आला आहे व संपूर्ण देशभर फिरण्याचा हक्क देण्यात आला आहे. ज्यात कुठलाही भारतातला व्यक्ती कुठल्याही राज्यात व कुठेही मुक्तपणे प्रवास करू शकतो व भारतात कुठेही त्याला स्थायिक होण्याचाही हक्क देण्यात आला आहे. पुढे व त्याला जर नोकरी धंदा करायचा असेल तर त्यामध्ये त्याला कायदेशीर व्यवसाय करण्याचा, व्यापार व नोकरी यासाठी स्वतंत्रता देण्यात आली आहे. हे सगळं आर्टिकल 19मध्ये दिलं आहे. पण यामध्ये हे मात्र हक्क संपूर्णतः अबाधित नाही. काही मर्यादाही त्यात आहेत. जसं की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक सुव्यवस्थेच्या, नैतिकतेच्या व इतर हक्काच्या रक्षणासाठी मर्यादा घालण्यात आल्या आहेत. आर्टिकल 20 प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस, म्हणजेच दोषारोपणाच्या वेळी संरक्षण. जर कोणी गुन्हा केला असेल तर त्याला खालील काही बाबीमध्ये संरक्षण दिले जाते. जसे मागील कायद्यानुसार शिक्षा नाही, गुन्हा केल्याच्या वेळी तो कायदेशीर नसल्यास शिक्षा होणार नाही. 2, एकच गुन्हा दोनदा नाही, एकाच गुन्ह्यासाठी पुन्हा शिक्षा केली जाणार नाही, म्हणजेच डबल जेओपार्डी मनाई आहे. स्वतःविरुद्ध साक्ष द्यावी लागू नये, म्हणजेच कोणीही स्वतःविरुद्ध जबरदस्तीने कबुली जबाब देण्यास बाध्य नाही. आर्टिकल 21 जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क. कोणालाही त्याच्या जीवन किंवा स्वातंत्र्यापासून कायदेशीर प्रक्रियाशिवाय वंचित करता येणार नाही. अत्यंत व्यापक हक्क ह्यामध्ये समाविष्ट आहेत. गरिमायुक्त जीवन, खाजगीपणा, प्रेमविवाह, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, कायदेशीर मदत इत्यादी. यामध्ये महत्त्वाचं उदाहरण जसे की राईट टू प्रायव्हसी 2017मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्क म्हणून घोषित केला आहे. तर राईट टू लिगल एड म्हणजेच गरिबांना मोफत वकील मिळावा, हे सगळं आर्टिकल 21मध्ये आहे. आर्टिकल 21A हे राईट टू एलिमेंटरी एज्युकेशन, म्हणजेच जसं आपल्याला माहिती आहे तर वयाच्या 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना मोफत शिक्षण देणे, हे देखील एक सामान्यांना दिलेला एक मूलभूत अधिकार आहे. पुढे आर्टिकल 22 प्रोटेक्शन अगेन अरेस्ट अँड डिटेक्शन्स इन सर्टन केसेस, म्हणजेच अटकेच्या वेळी जे हक्क दिलेले आहेत, हा हक्क व्यक्तीला अटक झाल्यावर किंवा ताब्यात घेतल्यावर संरक्षण देतो. जसे की अटक केल्यावर कारण सांगावे लागेल, वकिलांचा सल्ला घेण्याचा हक्क मिळतो, 24 तासात न्यायालयात हजर करावे लागते, ह्यामध्ये पोलिसांना हा हक्क देण्यात आला आहे. हिरासत ठेवताना न्यायाधीशांची परवानगी लागते. अपवादात्मक परिस्थिती, प्रतिबंधात्मक गोष्टींमध्ये देखील हा अधिकार मिळतो. जसे की यामध्ये अपवादात्मक परिस्थिती म्हणजे जसं कोणी एखादा व्यक्ती गुन्हा करणार आहे असं वाटत असल्यास तिला 3 महिन्यापर्यंत न्यायालयाविना डिटेन करता येते. 3 महिन्यानंतर विशेष समितीच्या शिफारशीनेच कालावधी वाढवता येतो. आर्टिकल 23 प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग अँड फोर्स लेबर, मानव तस्करी, जबरदस्तीचे काम व बेगारी बेकायदेशीर आहेत. कोणत्याही व्यक्तीला जबरदस्तीने काम करायला लावणे देखील गुन्हा आहे, हे आर्टिकल 23मध्ये आहे. आर्टिकल 24 प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज एक्सेट्रा, म्हणजेच बालश्रमास मनाई. 14 वर्षाखालील मुलांना कोणत्याही कारखान्यात, खाणीत किंवा धोकादायक उद्योगात काम करणे मनाई आहे. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे संरक्षण यामध्ये अपेक्षित आहे. तर मित्रांनो, हे झाले आर्टिकल 12 ते आर्टिकल 24. आज आपण हे 12 आर्टिकल्स आजच्या सेशनमध्ये घेतले आहेत. तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि असेच परीक्षाभिमुख कंटेंट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. जसं आपल्याला माहिती आहे, फंडामेंटल राईट्स हा अत्यंत मूलभूत विषय आहे जो प्रत्येक गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये
पेपर्समध्ये विचारला जातो. मग ते MPSC असो, UPSC असो किंवा सरळ सेवा असो किंवा पोलीस भरती असो, या सर्व परीक्षांमध्ये एक ना एक तरी मार्क यामध्ये विचारला जातो. तर आपण सर्वांनी हे जे 12 आर्टिकल आज जे मी सांगितले आहेत ते व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि काही शंका असल्यास मला कमेंटमध्ये विचारा. चला मग आत्तापुरतं एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.